नमस्कार मित्रांनो, मी गायत्री नेमाडे. दुर्गा स्कॉलर मॅथ्स गाईड मध्ये आपले मनापासून हार्दिक स्वागत. मित्रांनो, आपल्याच सांगण्यावरून काळ काम वेग यावर एक व्हिडिओ बनवत आहे. त्यामध्ये आपण एकूण 12 प्रकारची उदाहरणं बघणार आहोत. त्यामध्ये सराव प्रश्न असल्यामुळे हा घटक तुमचा एकदम पक्का होईल. जर तुम्हाला एखादं स्पष्टीकरण समजलं नसेल किंवा त्या प्रकारच्या टाईपचं गणित जर तुम्हाला कठीण वाटत असेल तर तो व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे हा घटक तुमचा कायमस्वरूपी पक्का होईल. यामध्ये काही ट्रिक्स दिलेल्या आहेत, त्यानुसार गणित सोडवण्याची प्रॅक्टिस करा. आपण चला तर मग बघूया. पहिला प्रश्न कोणता आहे? 18 पुरुष किंवा 30 मुले एक काम 40 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम 11 पुरुष व 15 मुले किती दिवसात पूर्ण करतील, असा हा प्रश्न आहे. आता इथे 18 पुरुष किंवा मुलं असा प्रश्न आला की मुलांना खूप गोंधळ व्हायला वाटतो किंवा कठीण वाटतं. कठीण वाटण्यासारखं काहीच नाहीये. पहा आपण कसा सोडवणार तो. इथे आपल्याला दिलेले आहे 18 पुरुष किंवा 30 मुलं, म्हणजेच बरोबर 30 मुले होतात. याचाच अर्थ आपण 18 30 म्हणजेच ते येतात आपल्याला 3:5 प्रमाण. याचा अर्थ असा होतो की 3 पुरुष बरोबर 5 मुले. आता आपल्याला प्रश्नामध्ये विचारलंय 15 मुले. आपण एकतर पुरुषांचे मुलांमध्ये रूपांतर करून घ्यायचंय सगळ्या, किंवा मुलांचे पुरुषांमध्ये रूपांतर करून घ्यायचंय, म्हणजे आपल्याला सोडवणं सोपं जातं. आता आपल्याला इथे दिलेलं आहे की 3 पुरुष बरोबर 5 मुले आपण काढलेलं आहे, म्हणून आपल्याला मुले 15 दिले आहे. 15 मुले बरोबर किती पुरुष येतील, तर 5 त्रिक 15 होतात, म्हणून 3 त्रिक 9 म्हणून 3 त्रिक 9 हे झाले तुमचे पुरुष झाले. आता आपल्याला 9 पुरुष 15 मुले बरोबर 9 पुरुष झाले, आणि प्रश्नामध्ये दिलेले 11 पुरुष व 15 मुले, म्हणून 11 पुरुष व म्हणजेच अधिक करायचे, अधिक 15 मुले, म्हणजेच आपल्याला 11 पुरुष दिले आहेत, अधिक आपण 15 मुले बरोबर 9 पुरुषांची संख्या काढली, म्हणून यांची बेरीज येईल 11 अधिक 9 बरोबर 20 पुरुष होतील ते. म्हणून आता आपल्याला दिलंय 18 पुरुष 40 दिवसात काम करतात, म्हणून 18 पुरुष 40 दिवस, तर 20 पुरुषांना किती दिवस लागतील, तर आपण D2 मानू. म्हणजेच इथे आपण पुरुष म्हणजे M1 घेतला, दिवस म्हणजे D1 घेतला, आणि इथे पुरुष M2 आणि इथे D2 घेतला. तर हे उदाहरण सोडवताना पायाच्या किमती जर घातल्या आपण, पुरुष आपल्याला दिलेले आहेत 18 गुणिले त्यांचे दिवस आहेत 40, म्हणून 40 बरोबर M2 आलेला आपला 20 पुरुष आणि D2 काढायचा आहे, म्हणून उत्तर येईल D2 बरोबर 18 गुणिले 40 भागिले हे 20 इकडे भागाकारात जातील, 20 एका 20, 20 दुणे 40, म्हणजेच 18 दुणे 36 D2 मिळाले. म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल की 11 पुरुष व 15 मुले 36 दिवसात काम पूर्ण करतील. आणि 36 दिवस तो पर्याय आहे आपला पर्याय क्रमांक 3, म्हणून पर्याय 3 बरोबर.
याप्रमाणे हे उदाहरण सोडवता येईल. पुढील प्रश्न याच पद्धतीचा तुमची खूप सराव होण्यासाठी आपण एकाच टाईपचे 2-2, 3-3, 4-4 उदाहरणं बघणार आहोत. प्रश्न पहा मित्रांनो, जर 4 पुरुष किंवा 6 स्त्रिया एक काम 12 दिवसात पूर्ण करतात, तेच काम 6 पुरुष व 3 स्त्रिया किती दिवसात पूर्ण करतील? अगदी पहिल्याच उदाहरणासारखं पुन्हा सेम उदाहरण हे आहे. पहा, इथे दिलेलं आहे आपल्याला 4 पुरुष किंवा 6 स्त्रिया, म्हणजेच आपण इथे 4 पुरुष, पुरुषला मी एम लिहिते आणि बरोबर 6 स्त्रिया म्हणजेच मी डब्ल्यू, वुमन म्हणजेच डब्ल्यू लिहिते. यांचं प्रमाण येईल 2:3 हे प्रमाण येतं. आता आपल्याला याचाच अर्थ होतो की 2 मेल 2 पुरुष बरोबर 3 स्त्रिया. आपल्याला प्रश्नामध्ये विचारलंय 6 पुरुष आणि 3 स्त्रिया, म्हणजेच 3 स्त्रिया बरोबर, म्हणून 3 वुमन बरोबर 2 पुरुष होतात. तर याचाच अर्थ 6 पुरुष अधिक 3 स्त्रिया बरोबर 6 पुरुष. आपण 3 स्त्रिया बरोबर 2 पुरुष घेतलेले आहे, म्हणून 6 अधिक 2 बरोबर 8 पुरुष येतील. आता आपल्याला दिलेला आहे 4 पुरुष 12 दिवस, तर 8 पुरुष किती दिवस? आपण याच्यासाठी M1 इंटू D2 घेतलं आणि या 8 पुरुषांसाठी M2 इंटू दिवस माहिती नाही त्याच्यासाठी आपण D2 घेतला. हा जर फॉर्म्युला लक्षात ठेवला तर उदाहरण पटकन सुटतं. M1 4 आणि त्याचे 4 पुरुष 12 दिवस, तर 8 पुरुष किती दिवस? म्हणून D2 बरोबर 4 गुणिले 12 भागिले 8, 4 1 4, 4 2 8, बेक बे, बेसक 12, म्हणजे 6 दिवस. आणि तो पर्याय आपल्याला दिलेला आहे, पर्याय क्रमांक पहिला, म्हणून आपलं उत्तर येईल पर्याय 1 बरोबर. चला तर पुढील उदाहरण सेम असंच. प्रश्न पहा मित्रांनो, जर 6 स्त्रिया किंवा 8 मुले एक काम 24 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम 7 स्त्रिया व 12 मुले किती दिवसात पूर्ण करतील? वरच्या दोन्ही गणितांसारखंच हेही गणित आहे. आधी आपण इथे स्त्रिया असं लिहू, स्त्रिया आणि मुले. 6 स्त्रिया बरोबर 8 मुले होतात, म्हणजेच याचं प्रमाण होतं 3:4 असं होतं. म्हणजेच याचा अर्थ 3 स्त्रिया बरोबर 4 मुले. आता आपल्याला विचारलेलं, म्हणून 12 मुले बरोबर किती? म्हणून इथे पहा 12 मुले बरोबर. आता 12 येण्यासाठी 4ला आपण इथे 3ने गुणलाय, 4 त्रिक 12, म्हणून स्त्रियांना ची संख्या काढायला सुद्धा आपल्याला 3ने गुणायचं आहे. 3 त्रिक 9 स्त्रिया होतील. म्हणजे 9 स्त्रिया बरोबर 12 मुले किंवा 12 मुले बरोबर 9 स्त्रिया असं होतील. आपल्याला प्रश्नामध्ये दिलाय 7 स्त्रिया अधिक 12 मुले बरोबर 7 स्त्रिया, म्हणजे आपण स्त्रियाच लिहायचं 7, आणि 12 मुले बरोबर 9 स्त्रिया, म्हणून या 12च्या ठिकाणी आपण 9 घ्यायचे आहे आणि 9 अधिक 7 बरोबर 16 स्त्रिया होतात. 16 स्त्रिया. आता आपल्याला 6 स्त्रिया 6 स्त्रियांना 24 दिवस लागतात, तर 16 स्त्रियांना किती दिवस लागतील?
इथे मी M1 इंटू D1 बरोबर M2 इंटू D2 घेतलं. M1 आलेला आहे आपला 6 गुणिले दिवस आहेत आपले 24 बरोबर M2 आला 16 आणि दिवस माहित नाही म्हणून D2. आणि हे जर आपण सोडवलं तर D2 बरोबर 6 गुणिले 24 भागिले 16 बरोबर. यांचा भागाकार करून मिळतं आपल्याला यांचा भागाकार करून मिळतं आपल्याला 8 दुणे 16 8 त्रिक 24 बेक बे बेत्रिक 6 म्हणजे 3 गुणिले 3 बरोबर 9 दिवस. आणि तो पर्याय क्रमांक आहे आपला पहिला. म्हणून आपल्याला उत्तर येईल पर्याय 1 बरोबर. याप्रमाणे आपल्याला हे उदाहरण सोडवता येईल मित्रांनो. पुढील उदाहरण प्रश्न पहा मित्रांनो. ए एक काम 15 दिवसात पूर्ण करतो तेच काम बी स्वतंत्रपणे 30 दिवसात पूर्ण करतो तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील. आता हा आपला काळकाम वेगाचा तिसरा प्रकार आहे. ए चे आपल्याला एकूण 15 दिवसाचं काम दिलेलं आहे तर आपल्याला 1 दिवसाचं काम अगोदर काढून घ्यायचं आहे. ए चे 1 दिवसाचे काम बरोबर 1/15 आणि बी चे 1 दिवसाचे काम बरोबर ते येईल 1/30 येईल. आपल्याला प्रश्न विचारलाय दोघे मिळून म्हणून ए अधिक बी चे 1 दिवसाचे काम बरोबर A/A अधिक A/B म्हणजेच 1/15 अधिक 1/30. आणि या दोघांचं जर आपण बेरीज केली म्हणजेच याला आपल्याला लसावी काढावा लागेल. 15 आणि 30चा लसावी 30 येतो म्हणून इथे 2 अधिक 1 बरोबर 3 भागिले 30 म्हणजेच आपल्याला ते मिळतं 1/10. म्हणून ते दोघे मिळून 10 दिवसात काम पूर्ण करतील. आणि तो पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक आपला 1. याप्रमाणे सोडवता येईल. यासाठी एवढं करण्यापेक्षा मी एक तुम्हाला ट्रिक्स सांगणार आहे. ती ट्रिक्स पहा मित्रांनो. आपण ए साठी एक्स मानू आणि बी साठी वाय मानू. ए अधिक बी चे काम बरोबर एक्स गुणिले वाय मिळून करायचं आहे म्हणून एक्स अधिक वाय करायचं. एक्स ची किंमत आपल्याला दिलेली आहे 15 दिवस आणि बी ची दिवसांची संख्या आहे 30 आणि इथे 15 अधिक 30 केले तर उत्तर मिळतं 15 त्रिक 45 म्हणजे 450 भागिले 15 अधिक 30 म्हणजेच 45 मिळतात. 45 एक 45 45 एक 45 आणि 10 म्हणजेच ते उत्तर मिळतं आपल्याला 10 दिवस. आणि तो पर्याय क्रमांक आहे आपला पर्याय 1. म्हणून पर्याय 1 बरोबर. या ट्रिक्सनुसार आपण पटकन 10 सेकंदामध्ये हे उत्तर काढू शकतो मित्रांनो. तुम्हाला जसं सोयीस्कर पडेल पहिल्या पद्धतीने काढा किंवा दुसऱ्या पद्धतीने तुम्हाला जसं उदाहरण सोपं जाईल त्याप्रमाणे तुम्ही उदाहरण सोडवायचं आहे. पुढील उदाहरण लगेचच पाहूया. पुढील उदाहरण पहा मित्रांनो. राम एक काम 6 दिवसात पूर्ण करतो तेच काम सीता स्वतंत्रपणे 12 दिवसात पूर्ण करते तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील.
आता मी डायरेक्ट ट्रिक्सनुसार करणार आहे, कारण आपण वरच्या उदाहरणामध्ये ट्रिक्स बघितली आहे. तर रामला 6 दिवस लागतात आणि सीताला 12 दिवस लागतात. यांचा आपण लसावी काढला तर 6 आणि 12चा लसावी येतो 12. हा लसावी येतो म्हणजे 6 दुणे 12 आणि 12 एक 12. म्हणजेच यांच्या कामाचे दिवस झाले 2 अधिक 1 बरोबर 3 दिवस झाले. म्हणून ते एकत्र मिळून काम बरोबर लसावी भागिले 3 म्हणजेच 4 दिवस. याप्रमाणे आणि आपण ट्रिक्सनुसार सोडवलेला आहे. हा म्हणजे आपण जर x मानला आणि हा y मानला तर x y आणि दोघं मिळून करतात म्हणून 1 भागिले x अधिक y जर केले तर आपल्याला मिळतं पहा 6 दिवस गुणिले 12 दिवस भागिले 6 अधिक 12 केले तर 12 सकम 72 आणि 12 आणि 6 18 केले तर यांचा भागाकार येतो 18 चोक 72 दिवस. तुम्ही या ट्रिक्सने सोडवा किंवा या ट्रिक्सने सोडवा, कसंही सोडवलं तरी चालेल, किंवा त्यांची दोघांची बेरीज काढून मग लसावी मसावी केलं तरी चालेल. उत्तर आपल्याला तेच मिळतं आणि हा आपला पर्याय क्रमांक आहे, पर्याय क्रमांक 2. म्हणून उत्तर येईल पर्याय 2 बरोबर. पुढील उदाहरण बघूया. प्रश्न पहा मित्रांनो, एक काम 6 दिवसात पूर्ण करतो. ते काम दोघे मिळून 4 दिवसात पूर्ण करतात. तेच काम बी स्वतंत्रपणे किती दिवसात पूर्ण करेल. आता पहिल्या 2 उदाहरणांमध्ये ए आणि बीचं काम दिलेलं होतं आणि दोघांचं मिळून विचारलं होतं, परंतु तिसऱ्या उदाहरणामध्ये थोडंसं उलटं केलेलं आहे. एचं काम दिलेलं आहे आणि ए बीचं मिळून काम दिलेलं आहे. आपल्याला बीचं काम विचारलेलं आहे. प्रश्न सेम तसाच आहे. उदाहरण आपल्याला त्याचप्रमाणे सोडवायचं आहे. आपल्याला ए साठी मी y मानू आणि a प्लस बी साठी x मानू आणि आपल्याला बीचं काम विचारलेलं आहे. म्हणून बी बरोबर एक्स वाय भागिले y वजा x. म्हणजेच x ची किंमत दिलेली आहे आपल्याला इथे 6 आणि y ची किंमत म्हणजे a चे दिलेले 6 दिवस आहे आणि ए बी चे 4 दिवस दिलेले आहे. म्हणून 4 गुणिले 6 भागिले 6 वजा 4 केले तर ते आपल्याला उत्तर मिळतं 6 चोक 24 आणि 6 तून 4 गेले 2 मिळतं म्हणजेच 12 दिवस. आणि ते उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 4. असं करा किंवा आपल्याला नेहमीच्या पद्धतीने ए चे एक दिवसाचे काम बरोबर 1/6 ए अधिक बी चे 1 दिवसाचे काम बरोबर 1/4 म्हणून बी चे 1 दिवसाचे काम बरोबर 1/b. म्हणजेच आपण जर इथे आपल्याला बीचं काम काढायचं आहे म्हणून 1/a अधिक बीचं काम वजा त्याच्यातून आपल्याला एचं काम वजा केलं तर आपल्याला बीचं काम मिळणार आहे 1/4 वजा 1/6. यांचा जर आपण लसावी काढला तर तो 12 येतो. इथे 4 त्रिक 12 अधिक वजा 2 म्हणजेच 1/12 म्हणजेच आपलं उत्तर आलं 12 दिवस. म्हणजेच बी चे काम 12 दिवस आणि तो पर्याय आहे आपला दुसरा. म्हणून आपल्याला म्हणता येईल पर्याय 4 बरोबर. याप्रमाणे हे उदाहरण सोडवता येईल.
10 मजूर रोज 8 तास काम करून एक काम 15 दिवसात संपवतात, तर तेच काम 15 मजूर रोज 5 तास काम करून किती दिवसात ते काम संपवतील. आता हिच्यामध्ये हा वेगळा प्रकार आहे मित्रांनो. इकडे मजूर साठी मी एम मानला, नंतर तास साठी मी टी मानला आणि दिवस साठी डी मानला. तर पहा आपल्याला मजूर दिलेले आहे पहिले 10, नंतर काम करतात 8 तास आणि दिवस दिलेले आहे 15. त्याचप्रमाणे नंतर आपल्याला दिलेले म्हणजे हे पहिले हे केले M1, T1 आणि D1. आता आपल्याला M2, T2 आणि D2 काढायचं आहे. म्हणजे इथे दुसरे मजूर M2 दिलेला आहे 15 म्हणून 15 घेतले. तास 5 आहेत आणि D2 माहित नाही म्हणून प्रश्नचिन्ह. तर लिहिताना आपल्याला पहा M1, T1, D1 म्हणजे यांचा करायचा गुणाकार बरोबर M2 गुणिले T2 गुणिले D2. आता याच्या संख्या जर आपण घातल्या M1 म्हणजे 10 मजूर गुणिले 8 तास गुणिले 15 दिवस बरोबर 15 मजूर गुणिले 5 तास गुणिले D2. आता आपल्याला D2 काढायचा आहे म्हणून D2 बरोबर 10 गुणिले 8 गुणिले 15 भागिले 15 गुणिले 5. हे 15 गेले, हे 15 गेले, 5 1 5, 5 दुणे 10 म्हणजेच 8 गुणिले 2 बरोबर 8 दुणे 16 दिवस. आणि तो पर्याय क्रमांक आपला आहे पर्याय क्रमांक 3 म्हणून उत्तर येईल पर्याय 3 बरोबर. पुढील उदाहरण याच सारखं आहे. चला तर बघू. प्रश्न पहा मित्रांनो. 5 मजूर रोज 6 तास काम करून एक काम 4 दिवसात संपवतात, तर तेच काम 8 मजूर रोज 3 तास काम करून ते काम किती दिवसात संपवतील. पुन्हा आपल्याला मजूर बरोबर M1 आणि ते दिलेले आहे आपल्याला 5 तास बरोबर T1 बरोबर आहे ते 6 आणि दिवस बरोबर D1 4. M2, T2 आणि D2. आपल्याला 8 मजूर 3 तासात किती काम करतात हे काढायचं आहे. म्हणून सूत्र लक्षात ठेवायचं आहे M1 इंटू T1 इंटू D1 बरोबर M2 इंटू T2 इंटू D2. म्हणून त्याच्यात जर आपण किमती घातल्या तर M1 दिलेला आहे आपल्याला 5 गुणिले 6 गुणिले 4 बरोबर 8 गुणिले 3 गुणिले D2. म्हणून D2 बरोबर 5 गुणिले 6 गुणिले 4 भागिले 8 गुणिले 3. 4 1 4, 4 दुणे 8, 3 1 3, 3 दुणे 6, हा 2 गेला, हा 2 गेला म्हणजेच 5 दिवस. आणि तो पर्याय आपल्याला आहे पर्याय क्रमांक 1 म्हणून आपलं उत्तर येईल पर्याय 1 बरोबर. पुढील उदाहरण प्रश्न पहा मित्रांनो. 18 मजूर रोज 8 तास काम करून एक काम 30 दिवसात संपवतात, तर तेच काम 60 मजूर रोज 8 तास काम करून ते काम किती दिवसात संपवतील. आता आपल्याला M1 इंटू T1 इंटू D1 बरोबर M2 इंटू T2 इंटू D2. M1 दिलेला आहे म्हणजे 18 मजूर, तास दिलेले 8 आणि आपल्याला दिवस दिलेले आहे 30 बरोबर M2 म्हणजेच 60 मजूर गुणिले 8 तास आणि दिवस माहिती नाही म्हणून आपण D2 तसाच लिहिला. तर आपल्याला D2 काढायचा आहे म्हणजेच 60 मजुरांचे दिवस काढायचे आहे म्हणून इथे 18 गुणिले 8 गुणिले 30 भागिले हे इकडे भागाकारात जातील. हा 8 गेला, हा गेला, 30 31, 30 दुणे 60, बेक बे, बेदुणे बेनव 18 म्हणजेच 9 दिवस. आणि तो पर्याय आपल्याला दिलाय पर्याय क्रमांक 2 म्हणून आपलं उत्तर येईल पर्याय 2
बरोबर. पुढील उदाहरण, पुढील प्रश्न पहा मित्रांनो. एक काम 9 पुरुष 24 दिवसात पूर्ण करतात. जर 12 पुरुष 18 स्त्रियां एवढे काम करत असेल तर 27 स्त्रिया तेच काम किती दिवसात पूर्ण करतील? आता इथे मित्रांनो आपल्याला 9 पुरुष 24 दिवसात काम करतात, परंतु 12 पुरुषांचं काम हे 18 स्त्रियांबरोबर एवढं आहे आणि पुन्हा आपल्याला 27 स्त्रियांचं काम विचारलेलं आहे. यावरून आपल्याला 9 पुरुष गुणिले 24 दिवस बरोबर 27 स्त्रिया बरोबर आपल्याला D2 म्हणजे दिवस विचारलेला आहे. हे समीकरण आपल्याला सोडवायचं आहे, परंतु इथे पुरुष आहे आणि इथे स्त्री आहे, तर आपण स्त्रियांचं रूपांतर पुरुषांमध्ये करून घेऊ. त्यासाठी आपल्याला त्यांनी दिलंय की 12 पुरुष 18 स्त्रियांबरोबर काम करतात, म्हणून 12 पुरुष बरोबर 18 स्त्रिया, म्हणजेच इथे 2 3 प्रमाण झालं. जर आपण याला 6 ने भागलं तर 6 2 12 आणि 6 3 18 2 3 प्रमाण झालं. याचाच अर्थ असा की 2 पुरुष बरोबर 3 स्त्रिया. तर आपल्याला 27 स्त्रिया विचारलेला आहे, म्हणून इथे 27 स्त्रिया. आता 27 स्त्रिया येण्यासाठी 3ला आपण 9 ने गुणलेला आहे. 3 9 27, म्हणून पुरुषांची संख्या येण्यासाठी सुद्धा आपल्याला 2ला 9 ने गुणायचं आहे. 9 दुणे 18 पुरुष, म्हणजेच याचा अर्थ असा झाला 18 पुरुष बरोबर 27 स्त्रिया झाल्या. म्हणून आता आपल्याला M1 इंटू D1 बरोबर M2 इंटू D2 असं येईल. M1 दिलेला आहे आपल्याला 9 पुरुष आणि 9 पुरुष 24 दिवस काम करतात, तर आपल्याला 27 स्त्रिया विचारलाय, पण 27 स्त्रिया बरोबर आपण 18 पुरुष करून घेतले, म्हणून 18 पुरुष गुणिले D2, म्हणून D2 बरोबर 9 गुणिले 24 भागिले 18, तर 9 1 9 9 दुणे 18 आणि 12 दुणे 24, म्हणजे 27 स्त्रिया ते काम 12 दिवसात पूर्ण करतील. याचाच अर्थ 27 स्त्रिया ते काम 12 दिवस पूर्ण करतील. आणि आपला पर्याय क्रमांक आहे 2, म्हणून उत्तर येईल पर्याय 2 बरोबर. पुढील उदाहरण लगेच पाहूया. पुढील उदाहरण पहा मित्रांनो. एक काम 12 मुले 18 दिवसात पूर्ण करतात. जर 3 मुले 2 पुरुषांनी एवढे काम करत असेल तर 18 पुरुष तेच काम किती दिवसात पूर्ण करतील? 10व्या उदाहरणासारखंच हेही उदाहरण आहे. आपल्याला प्रश्न दिलेला आहे 12 मुले 18 दिवस, तर 18 पुरुष किती दिवस? आता आपल्याला एकतर मुलांचे रूपांतर पुरुषांमध्ये करायचंय किंवा पुरुषांचे रूपांतर मुलांमध्ये करायचंय. आपण पुरुषांचे रूपांतर मुलांमध्ये करणार आहोत, म्हणून आपल्याला इथे दिलेले आहे मुले आणि पुरुष. 3 मुले बरोबर 2 पुरुष होतात. 12 मुले बरोबर म्हणजे 3 चोक 12 होतात, म्हणून 2 चोक 8 हे पुरुष झाले, म्हणजे 12 मुले बरोबर 8 पुरुष होतात. म्हणून आपल्याला हे सोडवायचं आहे. 12 मुलांसाठी मी 12 मुले गुणिले 18 दिवस बरोबर 18 पुरुष गुणिले D2, आणि या 12 साठी मी 8 पुरुष घेतले, म्हणजे 8 गुणिले 18 बरोबर
हे झाले पुरुष. 18 पुरुष गुणिले D2 म्हणजेच आपल्याला D2 बरोबर 8 गुणिले 18 भागिले 18 केले तर हे कट झाले, म्हणून D2 बरोबर 8 दिवस लागतील. आणि तो पर्याय क्रमांक आहे आपला पहिला. म्हणून आपल्याला म्हणता येईल 18 पुरुष 8 दिवसात ते काम पूर्ण करतील. म्हणून आपलं उत्तर येईल पर्याय 1 बरोबर. पुढील उदाहरण, एक काम 9 पुरुष 12 दिवसात पूर्ण करतात. जर 4 पुरुष 6 स्त्रियांनी एवढे काम करत असतील तर 18 स्त्रिया तेच काम किती दिवसात पूर्ण करतील. पुन्हा आपल्याला 10 आणि 11 सारखंच उदाहरण आहे. म्हणजे या टाईपचे उदाहरण मी 3 घेतलेले आहेत. म्हणजे तुमचं या प्रकारचं उदाहरण अगदी पक्क झालं पाहिजे. आपल्याला प्रश्न दिलाय 9 पुरुष 12 दिवसात काम करतात तर 18 स्त्रिया किती दिवसात काम करतील हे आपल्याला सोडवायचं आहे. आपल्याला 4 पुरुष बरोबर 6 स्त्रिया दिलेला आहे, म्हणून इकडे मी पुरुष लिहिले आणि इकडे स्त्रिया. 4 पुरुष बरोबर 6 स्त्रिया म्हणजेच ते झालं 2:3 प्रमाण. आता आपल्याला इथे स्त्रिया विचारलेला आहे. 18 स्त्रिया. 18 स्त्रिया होण्यासाठी 3ला 3×18 केलं. 3×18 म्हणून आपल्याला 2ने सुद्धा 6ने गुणलं. 2ला 6ने गुणलं तर ते 12 येतात. म्हणून याचा अर्थ होईल 12 पुरुष बरोबर 18 स्त्रिया. हे प्रमाण मिळालंय आपल्याला. आता आपल्याला दिलेलं आहे 9 पुरुष बरोबर 12 दिवस तर 18 स्त्रिया गुणिले D2. आता इथे पुरुष दिलेला आहे. हे पुरुष आहे आणि ही स्त्रिया आहे. तर आपल्याला पुरुष पुरुष करून घ्यायचं आहे. म्हणजे 9 गुणिले 12 बरोबर 18 स्त्रिया बरोबर आपल्याला 12 पुरुष मिळालेले, म्हणून मी इथे 12 गुणिले D2 घेते. म्हणून D2 बरोबर 9 गुणिले 12 छेद 12. 12 कॅन्सल झाले म्हणजेच 9 दिवस आले. म्हणजेच 18 स्त्रिया 9 दिवसात पूर्ण करतील. नऊ दिवसात ते काम पूर्ण करतील. आणि तो पर्याय क्रमांक आहे आपला पर्याय दुसरा. म्हणून उत्तर येईल पर्याय 2 बरोबर. याप्रमाणे आता तुम्ही म्हणाल इथे 12 घेतलं आणि इथे 18 स्त्रियांसाठी आपण 12 पुरुष घेतलेलं होतं. म्हणजेच 12 पुरुष बरोबर 18. प्रश्नामध्ये 18 स्त्रिया विचारलाय म्हणून मी 18 स्त्रिया बरोबर 9 दिवस घेतलेला आहे. पुढील उदाहरण बघा मित्रांनो. प्रश्न पहा. 12 पुरुष किंवा 24 स्त्रिया एक काम 24 दिवसात पूर्ण करतात तर 8 पुरुष आणि 8 स्त्रिया मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील. पर्याय दिलेले आहे 16 दिवस, 20 दिवस, 24 दिवस आणि 28 दिवस. हे उदाहरण आपण सोडवून मला कमेंट बॉक्समध्ये त्याचं उत्तर सांगायचं आहे. त्याचबरोबर दुसरा प्रश्न आहे 6 पुरुष किंवा 18 स्त्रिया एक काम 12 दिवसात पूर्ण करतात तर 3 पुरुष किंवा 5 स्त्रिया मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील. आणि त्याचे पर्याय दिलेले आहेत 6 दिवस, 12 दिवस, 18 दिवस आणि 24 दिवस. हे दोन्ही उदाहरण तुम्ही सोडवून मला कमेंट बॉक्समध्ये त्याची उत्तरं द्यायची आहेत. तुम्हाला माझा जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर जर तुम्हाला माझ्या सगळ्या व्हिडिओजच्या लिंक्स हव्या असतील तर तुम्ही मला टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आणि टेलिग्राम चॅनलची लिंक आहे t.m मॅथ्स गाईड.
या लिंकला आपण जॉईन होऊ शकता। तिथे माझे काही म्हणजे सगळे स्पष्टीकरण, सुरुवातीपासूनचे स्पष्टीकरण आणि व्हिडिओजच्या लिंक्स वगैरे तुम्हाला बघायला मिळतील। या भागामध्ये आपण काही उदाहरणं 3 प्रकारचे काळकाम वेगावरचे 3 प्रकार बघितले आहेत। पुढील भागामध्ये पुढील प्रकारावरची उदाहरणं बघणार आहोत। तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना ऑल दी बेस्ट।